नमस्कार, सर्वांचं स्वागत. मी प्राध्यापक डॉक्टर जयवंत इंगळे, ND पाटील कॉलेज मलकापूर, अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळ आणि सदस्य अकॅडमिक कौन्सिल शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. यूट्यूबवरती गांधी विचार ही व्याख्यानमाला मी सुरू केलेली आहे आणि आजचं हे 81वं व्याख्यान आहे. महात्मा गांधींनी जी विविध पुस्तकं लिहिलेली आहेत त्या पुस्तकामध्ये जे विविध विचार मांडलेले आहेत, जे विविध लेख लिहिलेले आहेत, त्या लेखावर आधारित, गांधींच्या विविध विचारावर आधारित ही व्याख्यानमाला सुरू आहे. गांधींच्या प्रत्येक एका विचारावरती एक व्याख्यान यूट्यूबवरती मी घेतो आहे. आजचं हे 81 क्रमांकाचं व्याख्यान आहे. गांधींनी माझ्या स्वप्नातील भारत या नावाचे एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि या पुस्तकात 10 क्रमांकाचा एक लेख आहे. त्या लेखाचं शीर्षक आहे भारताकरिता माझी योजना. या लेखामध्ये स्वच्छता आणि खत याविषयी गांधींनी जे विचार मांडलेले आहेत त्या विचारांची माहिती आजच्या लेखामध्ये, व्याख्यानामध्ये आपण घेतो आहोत. या लेखामध्ये म्हणजे भारताकरिता माझी योजना या शीर्षकाचा जो लेख गांधींनी लिहिलेला आहे माझ्या स्वप्नातील भारत या पुस्तकात, या लेखात गांधींनी स्वच्छतेचं महत्त्व स्पष्ट केलेलं आहे आणि तसंच भारतातील खेडी स्वच्छ आणि सुंदर कशी बनवता येतील या संदर्भात काही विचार, काही उपायसुद्धा गांधींनी या लेखात सांगितलेले आहेत. महात्मा गांधी आपणाला माहिती आहे की ते भारताचे स्वातंत्र्य सैनिक होते, स्वातंत्र्य लढ्यातील अग्रभागी सैनिक होते आणि महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत अनेक वर्ष राहिलेले होते. तिथं त्यांनी खूप मोठं समाजकार्य केलेलं होतं आणि त्यांना असं वाटलं की आपला भारत देशसुद्धा आपण स्वतंत्र केला पाहिजे. भारत हा आपला मायदेश आहे, आपली मातृभूमी आहे आणि म्हणून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी भारतात परतले आणि त्यांनी सर्वप्रथम आपले राजकीय गुरु नामदार गोपाळकृष्ण गोखले यांची भेट घेतली आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी काय करता येईल असं त्यांनी गोखलेंना विचारलं. त्यावेळी नामदार गोखलेंनी त्यांना सांगितलं की आपण सर्वप्रथम अगोदर हा संपूर्ण देश फिरून पहा. नामदार गोखलेंनी गांधींना असा सल्ला दिला की भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात उतरण्यापूर्वी, भारताच्या स्वातंत्र्यासाठी काम करण्यापूर्वी त्यांनी सगळा देश फिरून पाहावा. त्याप्रमाणे महात्मा गांधी संपूर्ण देशभर फिरले. जवळजवळ 1 वर्ष संपूर्ण देशभर ते फिरले. भारताच्या अनेक खेड्यात त्यांनी मुक्काम केला, खेड्यातलं जीवन पाहिलं, खेड्यातले लोक कसे राहतात ते पाहिलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की खेड्यांची खूपच दुरावस्था झालेली आहे. लोक खूप दरिद्र अवस्थेत जीवन जगत आहेत. गावात रोगराई खूप आहे, व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांना भारतातील बहुतांश खेडी ही अस्वच्छ, रोगग्रस्त दिसली, घाणेरडी दिसली आणि ही सर्व गलिच्छ गावं सुंदर बनली पाहिजेत, रोगमुक्त झाली पाहिजेत असं गांधींना वाटलं आणि गांधींनी माझ्या स्वप्नातील भारत या पुस्तकात स्वच्छता आणि खत याविषयी एक स्वतंत्रपणे लेख लिहिलेला आहे. हा लेख त्यांना कसा सुचला त्याची पार्श्वभूमी आपण पाहिली की संपूर्ण भारत त्यांनी फिरून पाहिला
भारतातली खेडी पाहिली. जवळजवळ वर्षभर ते खेड्यापाड्यात फिरत होते आणि त्यांच्या असं लक्षात आलं की बहुतांश खेडी ही अतिशय अस्वच्छ आहे, घाणेरडी आहे, गलिच्छ आहे आणि त्यामुळे रोगराई मोठ्या प्रमाणात आहे हे गांधींच्या लक्षात आलं. आणि म्हणून गांधींनी हा लेख लिहिला किंवा गांधींना हा लेख सुचला असं वाटतं. गांधी या लेखात खेड्यांच्या दुरावस्थेची, खेड्यातील अस्वच्छतेची आणि खेड्यातील रोगराईची कारणं सांगतात आणि खेडे स्वच्छ रोगमुक्त ठेवण्यासाठी काही अतिशय चांगले सोपे असे उपायसुद्धा सांगतात. गांधी म्हणतात, धर्म आणि बुद्धी यांच्यातील फारकतीमुळं आमच्या खेड्याबाबतच्या कमाल निर्घृणतेला गुन्ह्याचं स्वरूप आलेलं आहे. त्यामुळं भारतात कचऱ्याचे ढीग असलेली घाणेरडी गावं दिसून येतात. भारतामध्ये जवळजवळ गांधींच्या काळात सुद्धा 7 लाख खेडी होती आणि सगळी खेडी, जवळजवळ सगळी खेडी अस्वच्छ, गलिच्छ, घाणेरडी, रोगग्रस्त होती. त्याचं प्रमुख कारण गांधींनी सांगितलेलं आहे की धर्म आणि बुद्धी यांच्यातील फारकतीमुळं आमच्या खेड्याबाबतच्या कमाल निर्घृणतेला गुन्ह्याचं स्वरूप आलेलं आहे आणि त्यामुळं भारतात कचऱ्याचं साम्राज्य असलेली, कचऱ्याचे ढीग असलेली घाणेरडी गावं दिसतात असं गांधी म्हणतात. गांधींनी, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की संपूर्ण देश गांधींनी फिरून पाहिलेला होता. अनेक खेड्यात गांधी जाऊन राहिलेले होते. अनेक खेड्यात गांधींनी मुक्काम केलेला होता आणि त्यांना ही खेडी कशी रोगग्रस्त, अस्वच्छ दिसली ते त्यांनी या लेखात लिहिलेलं आहे. ते असं म्हणतात, गावात शिरता क्षणीच नाकाला घाण वास येतो. गावात आणि गावाबाहेरही घाण दिसून येते. म्हणजे गावात घाण आहेच, पण गावाच्या बाहेर सुद्धा घाण दिसते. ते असं म्हणतात, गावाबाहेर तर एवढी घाण असते की नाक आणि डोळे मिटूनच गावात प्रवेश करावा लागतो. नद्या, तलाव, पाण्याची कुंड ही जलाशय घाणेरडी करण्यात आम्हाला मुळीच संकोच वाटत नाही. संपूर्ण देशभर फिरताना गांधींच्या असं लक्षात आलेलं होतं की गावात किंवा गावापासून काही अंतरावर असणाऱ्या ज्या नद्या आहेत, ह्या नद्या, गावातले तलाव, पाण्याचे कुंड ही लोकांनी अतिशय अस्वच्छ, घाणेरडी केलेली आहे आणि हे करण्यात, हे पाण्याचे साठे, पवित्र नद्या, जलाशय, पिण्याच्या पाण्याचे साठे घाणेरडे करण्यात आम्हाला कसलाच संकोच वाटत नाही असं गांधी म्हणतात. या जलाशयात आम्ही श्राद्ध करतो आणि काठावर श्राद्धासारखे विधी करतो, तरीसुद्धा हे जलाशय आम्ही स्वच्छ ठेवत नाही असं गांधी म्हणतात. यामुळं आपल्या खेड्यांची आणि तीर्थक्षेत्रांची लाजिरवाणी दुर्दशा झाली आहे. त्यामुळं आम्ही अनेक रोगांना बळी पडतो असं गांधी सांगतात. म्हणजे गांधींच्या असं लक्षात आलेलं होतं, खेड्यांच्या पाहणीत गांधींना असं दिसून आलेलं होतं की जलाशय जे आहेत, नद्या असतील, तलाव असतील, पाण्याचे कुंड असतील, ही लोकांनी अतिशय घाणीघाण करून टाकलेली आहे आणि खेड्यांची, तीर्थक्षेत्रांची फार दुर्दशा झालेली आहे, लाजिरवाणी दुर्दशा झाली आहे आणि यामुळं अनेक रोगांना लोक बळी पडतात. यामुळंच रोग होतात, लोक मरतात असं गांधींच्या लक्षात आलेलं होतं. ते त्यांनी या लेखात नमूद केलेलं आहे. आणि गावं स्वच्छ, सुंदर असली पाहिजेत यासाठी त्यांनी, कार्यकर्त्यांनी, ग्रामसेवकांनी
काय काम करावं, कसं काम करावं हे सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे स्वच्छतेसाठी, गावं स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ग्रामसेवकांची भूमिका, कार्यकर्त्यांची भूमिका किती महत्त्वाची आहे, त्यांनी कशी कामं करावीत हे गांधींनी या लेखात सांगितलेलं आहे. गांधी असं म्हणतात, कार्यकर्त्यांनी, ग्रामसेवकांनी सर्वप्रथम सफाई आणि आरोग्याचा प्रश्न सोडवला पाहिजे. सफाईकडे लक्ष दिलं पाहिजे. गाव आणि गावाच्या बाहेरची ठिकाणं, नद्या, जलाशय यांच्या स्वच्छतेकडं, सफाईकडं ग्रामसेवकांनी लक्ष दिलं पाहिजे. स्वच्छतेकडं दुर्लक्ष झाल्यामुळंच गावातून रोगराई पसरते असं गांधी म्हणतात. आणि म्हणून ग्रामसेवकांनी, कार्यकर्त्यांनी भंगी काम करावं. म्हणजे तो विष्ठेपासून खत बनवेल आणि ग्रामसेवकांनी गावातील रस्ते झाडावेत, रस्ते स्वच्छ करावेत. गांधींनी कार्यकर्त्यांना, ग्रामसेवकांना गावात भंगी काम करण्याचा सल्ला दिलेला. कारण गांधींना माहीत होतं की गावकरी लगेच तयार होणार नाही. हा उपदेश गावकऱ्यांना करून चालणार नाही. गावागावामध्ये ग्रामसेवक, कार्यकर्ते पोहोचले पाहिजेत आणि त्या कार्यकर्त्यांनी भंगी काम केलं पाहिजे. म्हणजे मलमूत्र गोळा करून, मानवी मलमूत्र गोळा करून, मानवी विष्ठेपासून, मानवी मलमूत्रेपासून खत बनवावं असं गांधी म्हणतात. ग्रामसेवकांनी गावातील लोकांना योग्य अशा ठराविक ठिकाणीच मलमूत्र विसर्जन करण्याचं शिकवावं असं गांधी म्हणतात. कारण लोक कुठेही मलमूत्र विसर्जन करतात, एका ठिकाणी करत नाही. त्यामुळे गावात शिरताना गांधी म्हणतात की नाकाला रुमाल लावावा लागतो, नाकाला फडकं लावावं लागतं. आणि म्हणून लोकांना हे शिकवलं पाहिजे की एका विशिष्ट ठिकाणीच सर्वांनी मलमूत्र विसर्जन केलं पाहिजे. जंगलात, गावात, गावाच्या बाहेर अनेक ठिकाणी सगळीकडं मलमूत्र विसर्जन करणं बंद करावं आणि त्यासाठी ग्रामसेवकांनी लोकांचं प्रबोधन करावं, लोकांना शिकवावं, समजून सांगावं असं गांधी म्हणतात. आणि सगळीकडं मलमूत्र विसर्जन न करता ठराविक ठिकाणीच मलमूत्र विसर्जन करण्याचे फायदे ग्रामसेवकांनी लोकांना सांगावे. आणि एकाच ठिकाणी मलमूत्र विसर्जन न करता अनेक ठिकाणी सगळीकडं घाण केल्यामुळं, मलमूत्र विसर्जन केल्यामुळं त्याचे जे तोटे आहेत, त्याचे दुष्परिणाम आहेत, त्यामुळे जे नुकसान होतं त्याची माहिती ग्रामसेवकांनी गावकऱ्यांना द्यावी असं गांधी म्हणतात. गांधी असं म्हणतात की लोक सुरुवातीला ऐकणार नाही, परंतु ग्रामसेवकांनी आपलं कर्तव्य पार पाडावं. म्हणजे लोकांना समजून सांगण्याचं सोडू नये, त्यांना सतत समजून सांगावं. आणि लोक तयार होत नाही तोपर्यंत स्वतः भंगी काम करा. आपण पगारी भंगी आहोत अशा वृत्तीनं कार्यकर्त्यांनी काम करा. म्हणजे एखादा मनुष्य पगार मिळाल्यानंतर, पैसे मिळाल्यानंतर कसं काम करतो, पगारी माणूस कसं काम करतो, तसं आपल्याला पगार मिळतो असं समजून ग्रामसेवकांनी, कार्यकर्त्यांनी काम करावं. पुढे मागं गावकरी या कामात अवश्य सहकार्य करतील असं गांधी म्हणतात. म्हणजे ग्रामसेवक किंवा कार्यकर्ते अशा प्रकारे जर मलमूत्र विसर्जनासंदर्भात प्रबोधनाचं, रस्ते झाडण्याचं काम करू लागले, भंगी काम करू लागले, तर लोकसुद्धा आपोआप त्याला सहकार्य करतील असा विश्वास गांधींनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. गावातील कोणकोणती ठिकाणं स्वच्छ केली पाहिजेत हेही गांधींनी या लेखात सांगितलेलं आहे. ते म्हणतात, बाजार, रस्ते, गल्ल्या सर्व स्वच्छ केले पाहिजे.
ग्रामसेवकांनी कार्यकर्त्यांनी कचऱ्याचं वर्गीकरण करावं आणि त्याप्रमाणे काही कचऱ्याचं खत तयार करावं. खत निर्मिती याविषयी सुद्धा गांधींनी या लेखात लिहिलेलं आहे. गांधी असं म्हणतात की काही कचरा असा असतो की त्याचं खत तयार करता येतो, त्या कचऱ्यापासून खत तयार करावं म्हणजे कचऱ्याचं वर्गीकरण करावं. काही कचरा ज्यापासून खत तयार करता येत नाही हा कचरा निव्वळ पुरून टाकावा. पण काही कचऱ्यापासून उपयुक्त वस्तू तयार होऊ शकतील. ते म्हणतात की हाडांचं पीठ करून त्याचं उत्तम खत तयार करता येईल. फाटके कागद आणि चिंध्यांचा कागद बनवता येईल. ते वाया घालवू नये असं गांधी म्हणतात. गांधी असं म्हणतात की गावातून मलमूत्र गोळा करावं आणि त्याचं सोनखत तयार करावं. म्हणजे त्यांनी कार्यकर्त्यांना, ग्रामसेवकांना गावं कशी स्वच्छ ठेवावीत हा उपदेश तर केलेला आहेच, पण त्याचबरोबर या कचऱ्यापासून, या मलमूत्रापासून काही उपयुक्त वस्तू कशा तयार करता येतील हे सुद्धा गांधींनी आपल्या कार्यकर्त्यांना, ग्रामसेवकांना आणि समस्त भारतीय जनतेला गांधींनी सांगितलेलं आहे. ते असं म्हणतात की कार्यकर्त्यांनी, ग्रामसेवकांनी गावातील मलमूत्र, मानवी विष्ठा गोळा करावी आणि त्याचं खत तयार करावं. त्या खताला गांधींनी सोनखत असं नाव दिलेलं आहे. ते कसं तयार करावं हे सुद्धा गांधींनी सांगितलेलं आहे की हे जे मानवी मलमूत्र आहे, मानवी विष्ठा आहे, ही विष्ठा 1 फूट खोल खड्ड्यात पुरून ठेवावी आणि जमिनीच्या वरच्या थरात किटाणू असतात. या किटाणूमुळं आणि प्रकाश आतपर्यंत पोहोचत असल्यामुळं 1 आठवड्याच्या आत या मलमूत्राचं सुगंधित मातीत म्हणजे खतात रूपांतर होतं असं गांधी म्हणतात. म्हणजे मलमूत्र जे आहे, जी विष्ठा आहे की ज्यामुळं रोगराई पसरते, ती पसरू नये आणि गावात स्वच्छता राहावी यासाठी गांधींनी त्या मलमूत्रापासून, मानवी विष्ठेपासून खत तयार करावं. ते खत कसं तयार होईल आणि किती कमी दिवसात तयार होऊ शकतं हे गांधींनी या लेखामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे सर्व ग्रामसेवकांनी करावं आणि ग्रामस्थांनी सुद्धा, गावकऱ्यांनी सुद्धा, गावातील लोकांनी सुद्धा मलमूत्राचं खत करावं. म्हणजे ते मलमूत्र, मानवी मलमूत्र असेल किंवा जनावरांचं मलमूत्र असेल, यापासून खत तयार करावं असं गांधी म्हणतात. आणि गांधी असं म्हणतात की मलमूत्रापासून खत तयार न केल्यानं आपलं लक्षावधी रुपयांचं खत वाया जात आहे आणि वर घाण आणि रोगराई पसरत आहे. म्हणजे अतिशय अमूल्य असं लक्षावधी रुपयांचं, दरवर्षी एका गावाला लक्षावधी रुपयांचं खत मिळू शकेल असं खत आपण वाया घालवतो आणि त्यामुळं घाण आणि रोगराई पसरते असं गांधी म्हणतात. गांधी म्हणतात की खत निर्मिती, खत निर्माण हा एक ग्रामोद्योगच आहे, पण त्याला अनेकांच्या सहकार्याची गरज आहे. म्हणजे सहकारी तत्वावरती हा ग्रामोद्योग करावा असं गांधी म्हणतात. आणि त्याशिवाय हा ग्रामोद्योग, खत निर्मिती उद्योग नफ्यात, फायद्यात, किफायतशीरपणे चालणार नाही असंही गांधी म्हणतात. गांधी म्हणतात की भारतीय जनतेनं या कामी स्वेच्छेनं सहकार्य दिलं पाहिजे आणि अशा प्रकारे मलमूत्रापासून, कचऱ्यापासून, जनावरांच्या मलमूत्रापासून जर खत तयार केलं तर यामुळं, या खतामुळं शेतीला फायदा होईल, धान्य कमी पडणार नाही, उलट गरजेपेक्षा जास्त धान्य उत्पादन होईल. अशा प्रकारचे या नैसर्गिक खतांचे फायदे, कचऱ्यापासून तयार केल्या जाणाऱ्या खतांचे फायदे गांधींनी या लेखामध्ये सांगितलेले आहेत. गांधी असं म्हणतात, गावातील कचऱ्यापासून, मलमूत्रापासून जे खत तयार होतं, या
सेंद्रिय खतामुळं शेतीचा फायदा होईल. ते असं म्हणतात, या सेंद्रिय खतामुळं पीक नेहमी वाढतं, कमी होत नाही. अशानं आमची कोट्यावधी रुपयांची बचत होईल. अनायासे स्वच्छतेचा सद्गुण अंगी बांधतो आणि आपोआप आरोग्याचंही रक्षण होतं. गांधींनी सेंद्रिय खत, नैसर्गिक खत शेतीला वापरावं असं म्हटलेलं आहे. ते सेंद्रिय खत कसं तयार करता येईल, नैसर्गिक खत कसं तयार करता येईल, त्याचे शेतीला होणारे फायदे गांधींनी सांगितले आहेत. की उत्पादनात वाढ होते. तर अशा प्रकारे कचऱ्यापासून, मलमूत्रापासून जर सेंद्रिय खत तयार केलं आणि त्याचा शेतीत वापर केला तर धान्योत्पादन वाढेल असं गांधी म्हणतात. आणि शिवाय स्वच्छतेचा सद्गुण आपल्या अंगी बांधेल आणि आरोग्याचंही रक्षण होईल. म्हणजे घाण, अस्वच्छता, रोगराई तर पसरणार नाहीच, पण यामुळं शेतीला, पिकांना उपयोगी असणारं अतिशय चांगलं अशा प्रकारचं सेंद्रिय खत तयार होईल असं गांधी म्हणतात. गांधी असं म्हणतात, नद्या, नदीतील पाणी, नद्यांचे तट स्वच्छ असले पाहिजे. नदीच्या काठाला विष्ठा केल्यानं, मलमूत्र विसर्जन केल्यानं माशा वाढतात. या माशा विष्ठेवर बसतात आणि आपण नदीत स्नान केल्यानंतर आपल्या अंगावर त्या माशा बसतात आणि रोगराई पसरते. हा अतिशय गलिच्छ प्रकार आहे असं गांधी म्हणतात. आणि म्हणून गांधी त्यावरती उपाय सांगतात की नदीच्या काठाला, जलाशयाच्या काठाला किंवा अगदी जंगलात सुद्धा मलमूत्र विसर्जन केल्यानंतर फावड्यानं त्यावर माती टाकावी आणि ते मलमूत्र विसर्जन झाकून टाकावं. जंगलात सुद्धा असं करावं असं गांधी म्हणतात. म्हणजे जलाशयातील पाणी मलमूत्र विसर्जनामुळं प्रदूषित होऊ नये यासाठी गांधींनी ते मलमूत्र विसर्जन पाणी टाकून, माती टाकून झाकून टाकावं असं गांधींनी सांगितलेलं आहे. हवं तिथं शौचास बसणं, नाक शिंकणं, रस्त्यावर थुंकणं हे ईश्वर आणि मानवतेविरोधात केलेले अपराध आहेत असं गांधी म्हणतात. म्हणजे गांधींना त्यांच्या काळात असं दिसून येत होतं की लोक हवं तिथं शौचास बसतात, रस्त्यावरती नाक शिंकरतात, रस्त्यावर थुंकतात. यामुळं रोगराई तर पसरतेच, गलिच्छ दुर्गंधी पसरतेच, गावं अस्वच्छ होतात, घाणेरडे होतातच, रोगराई पसरतेच. पण त्याचबरोबर हे सर्व प्रकार ईश्वर आणि मानवतेविरोधात केलेले अपराध आहेत असं गांधी म्हणतात. जो माणूस स्वतःच्या मलमूत्र विसर्जनावर माती टाकून ते झाकत नाही तो शिक्षेस पात्र आहे, त्याला शिक्षा करावी असं गांधी म्हणतात. तलावांच्या, म्हणजे गावात जे पाण्याचे तलाव असतात त्या तलावांच्या दुरुपयोगाबद्दलही गांधींनी या लेखात संताप आणि चिंता व्यक्त केलेली आहे. गांधींना असं दिसून आलेलं होतं की लोक तलावात आंघोळ करतात, कपडे धुतात, जनावरं, म्हशी त्या तलावात बसतात, म्हशी धुतात त्या पाण्यात आणि तेच पाणी लोक पिण्यासाठी वापरतात, अन्न शिजवण्यासाठी वापरतात. आणि तलावाचा अशा प्रकारे लोक इतका दुरुपयोग करतात की महामारीनं गावं कशी नष्ट झाली नाहीत असं आश्चर्य गांधी या लेखात व्यक्त करतात. आरोग्यशास्त्रज्ञांचा आधार घेऊन गांधी असं सांगतात, आरोग्यशास्त्र तज्ज्ञांचं स्पष्ट मत असं आहे की पाणी स्वच्छ राखण्याबाबतची ग्रामीणांची, लोकांची, खेड्यातील लोकांची बेफिकिरी हेच त्यांच्या बहुतांशी आजारांचं प्रमुख कारण आहे. म्हणजे गांधींच्या काळात सुद्धा खेड्यातील लोक, आजही खेड्यातील लोक आजारी पडतात. त्या आजाराचं प्रमुख कारण पिण्याचं अस्वच्छ, अशुद्ध पाणी हेच होतं. आणि हे अस्वच्छ पाणी हे लोकच निर्माण करतात असं गांधी म्हणतात. आणि आरोग्यशास्त्र तज्ज्ञांचा सुद्धा हवाला त्यांनी या लेखात दिलेला आहे. तर अशा प्रकारे महात्मा गांधींनी माझ्या स्वप्नातील भारत या पुस्तकात 10 क्रमांकाचा एक लेख लिहिलेला आहे, भारताकरता माझी योजना. या लेखामध्ये स्वच्छता आणि
खत निर्मिती या संदर्भात काही विचार मांडलेले आहेत. त्या विचारांची माहिती आजच्या या व्याख्यानात आपण घेतलेली आहे. आणि गांधींनी त्या काळात जवळजवळ 100 वर्षापूर्वी मांडलेले हे जे विचार आहेत, हे विचार आजही उपयुक्त आहेत. आणि आजसुद्धा भारतात दरवर्षी लाखो लोक अस्वच्छ अशुद्ध पाणी पिल्यामुळं मृत्यू पावतात, आजारी पडतात. कुपोषण, बालमृत्यूचं प्रमाण आजही भारतात जास्त आहे. आदिवासी भागात बालमृत्यूचं, बालकांच्या आजारी पडण्याचं प्रमाण आजही मोठं आहे. आणि त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे पिण्याचं अस्वच्छ अशुद्ध पाणी, आणि त्याला आपणच किती कारणीभूत आहोत हे गांधींनी या लेखामध्ये अतिशय प्रभावीपणे स्पष्ट केलेलं आहे. आणि गावं कशी सुंदर असली पाहिजे, स्वच्छ असली पाहिजेत, या संदर्भात गांधींनी काही उपायसुद्धा मांडलेले आहेत. हे उपाय आजसुद्धा अत्यंत उपयुक्त आहेत. आजही खेड्यात मोठ्या प्रमाणात कचरा दिसतो. त्या कचऱ्यापासून आणि जनावरांच्या, मनुष्याच्या मलमूत्रापासून नैसर्गिक खत कसं तयार करता येईल आणि त्या खताचे फायदे किती आहेत हे गांधींनी या लेखात 100 वर्षापूर्वी जे मांडलेलं आहे ते विचार आजही उपयुक्त आहेत. तर अशा प्रकारे आजचं हे यूट्यूबवरचं माझं 81 क्रमांकाचं व्याख्यान होतं. पुढच्या 82व्या भागात गांधींच्या आणखी एका विचारांची माहिती घेतली जाईल. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.